मित्रांनो, वनरक्षक बद्दल खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. तुम्हाला कुठलंही बुक घ्या किंवा कोणाची बॅच घ्या, मी काहीच सांगणार नाही. परंतु तुमच्या मनामध्ये जी खदखद आहे, जे मनामध्ये प्रश्न आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे की वनरक्षक भरती परीक्षा ह्याच्यामध्ये जे बदल होणार आहेत, झाले आहेत, त्याच्यामध्ये नक्की काय आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा अपडेट आली होती मी सुद्धा व्हिडिओ टाकला होता की अशा पद्धतीने एमपीएससीकडे जाणार आहे. परंतु त्यानंतर मागच्या 2 दिवसापासून मी सतत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये पहिली गोष्ट आहे एमपीएससी परीक्षा घेईल का टीसीएस. ह्याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात. पुढच्या 3 महिन्यामध्ये वनरक्षक पदाची जाहिरात येणार आहे, एक विषय. दुसरा विषय असा आहे की 2027 मध्ये जर एमपीएससी कडे एक्झाम गेली तर इथं मात्र तुमची एक्झाम जी आहे ती एमपीएससी घेणार आहे. मग तुमच्या मनात जे पुढचे प्रश्न आहेत ते सुद्धा सांगतो. म्हणजे जर एमपीएससीची परीक्षा समजा 2026 संपायच्या आधी आली तर ती पुन्हा एकदा टीसीएस घेणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जो तुमचा अभ्यास चालू आहे तोच अभ्यास चालू ठेवा. असाही एमपीएससीचा कोणताही अभ्यासक्रम जाहीर झालेला नाही, कोणतीही पात्रता जाहीर झालेली नाही. त्याच्या पलीकडे त्यांनी सांगितलं की जी तुमची पात्रता आहे, पॅटर्न आहे, तो 2025 मध्ये जी वनरक्षक किंवा वन विभागाच्या पात्रतेबद्दल निकष आले होते की वनरक्षक हे पद इयत्ता 12वी बेसवर भरले जाईल. त्यासाठी तुम्हाला भूगोल, इकॉनॉमिक्स, गणित किंवा अभियांत्रिकी असे विषय असले पाहिजेत. तर ती अट जी आहे ते काय 1-2 विषय इकडे तिकडे होतील, ते विषय तसेच्या तसेच राहणार आहेत. वयाच्या अटीमध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि पॅटर्न मध्ये सुद्धा कोणताही बदल होणार नाही. म्हणजे 120 गुणांची लेखी परीक्षा आधी होणार, नंतर 80 गुणांची मैदानी चाचणी होणार. ह्या गोष्टी सुद्धा ठरलेल्या आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. एमपीएससी घेणार की टीसीएस हे फक्त 2 वेगवेगळ्या संस्था आहेत. टीसीएस ही खाजगी संस्था आहे आणि एमपीएससी ही शासकीय संस्था आहे. घ्यायचं कोणी हा प्रश्न आहे. इथं पात्रता बदलण्याचा काहीही अधिकार कोणाला नाही. त्यांनी सांगितलं की हे आमचे हक्क आहेत, ते आम्ही आमचे असेच ठेवलेले आहेत आणि आत्ता बदललेले आहेत 2025 मध्ये. त्याच्यामुळे आता त्याच्यात लगेच बदल करता येणार नाही. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की माझं ग्रॅज्युएशन नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मला वन विभागाची वनरक्षकची एक्झाम देता येणार नाही, हे डोक्यातलं काढून टाका. त्यासोबत हे सुद्धा डोक्यातलं काढून टाका की एक्झाम टीसीएसच घेणार आहे किंवा एमपीएससीच घेणार आहे. जर 2026 मध्ये म्हणजे पुढच्या अजूनही 4 महिने वेळ आहे तुम्हाला, जर ती एक्झाम आली किंवा त्याची प्रोसेस चालू झाली तर ती एक्झाम पुन्हा एकदा टीसीएस घेणार आहे. आणि जर त्याच्या पलीकडे गेली जाहिरात तुमची मार्च-एप्रिल 2027 पर्यंत समजा गेली, आता काय काय होतं माहित नाही, तुम्हाला पण माहिती शासन किती खोटं बोलते, किती आश्वासन देते. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगतोय. आता लांडगा आल्यासारखं अनेकदा होते, पण ते आमच्या हातात नाही. जी आली अपडेट जी तुमच्या समोर आहे तीच आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आता ह्याच्यामध्ये काय आहे, परीक्षा कधी होईल त्यांनी सांगितलंय की 2026 मध्येच, पुढच्या 3 महिन्यात नोव्हेंबरमध्ये आमची जाहिरात काढण्याचा पूर्ण प्लॅन आहे. परंतु जर ही एक्झाम डिले झाली म्हणजे 2027 ला गेली तर लक्षात ठेवा इथं टीसीएस घेणार आहे, इथं मात्र एमपीएससी घेणार आहे. गोष्टी क्लिअर त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. कुठलीही शंका घेऊ नका, तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करून बघा, काही अडचण नाही. ठीक आहे. तर ही परीक्षा 2026 मध्ये चालू झाली, प्रोसेस म्हणतोय मी, म्हणजे जाहिरात आली तर 2026 ची ही सगळी एक्झाम ही टीसीएस घेणार आहे. परंतु 2027 मध्ये जेव्हा एमपीएससी सरळ सेवा नावाची एक वेगळा गट बनवणार आहे तेव्हा मात्र ती तिकडे जाणार आहे. मग आता विषय असा आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं की समजा चला टीसीएस घेणार म्हणलं काहीच बदल होणार नाही, जो आधीचा पॅटर्न आहे तसंच राहणार. मग जर एमपीएससी कडे गेले तर काय होईल, एमपीएससी गटकमध्ये जाईल का, मग आम्हाला ते मोठे मोठे ठोकळे वाचावे लागतील का, मग इंग्लिश असेल का, एकाच टप्प्यात परीक्षा होईल का. लक्षात घ्या, त्याच्याबद्दल अजून एमपीएससी कडे प्रश्न गेलेला नाही. एमपीएससी कडे कुठलीही वनरक्षक पदाची अपडेट नाही आणि एमपीएससी जरी एक्झाम घेणार असेल तरी ती एक्झाम 12वी बेसवर असणार आहे. त्यामुळे ती पहिली गोष्ट कंबाईन गट क मध्ये टाकता येणार नाही. ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यात. तुम्ही स्वतः पडताळून पहा, आमचं काहीही ऑब्जेक्शन नाही. ठीक आहे. आता मग प्रश्न पुन्हा तोच आहे, मग इकडे जर घेणार आहे गटकचीच परीक्षा आहे तर मग ह्या गटकमध्ये जाईल, मग आमच्याकडे तर डिग्रीच नाही अजून. तर हा प्रश्न त्यांनी मिटून टाकलेला आहे की जेव्हा ती एक्झाम त्यांच्याकडे जाईल किंवा अजून कोणाकडे जाईल किंवा ते स्वतः वन विभाग घेईल तरी सुद्धा तुम्हाला तिथं 12वी बेसवरच ही एक्झाम द्यायची आहे. कारण ही गोष्ट आधीच 2 वर्ष 3 वर्ष सांगावी लागते. विद्यार्थ्यांना पदवी पास करण्यासाठी वेळ लागतोय. ठीक आहे. त्यामुळे तसं तुमच्यावर कुठलाही संकट येणार नाही. मग आम्ही लगेच बोंबलायचं एमपीएससी नावानं किंवा सांगायचं तुम्ही नेऊनच दाखवा, पदवीवर घेऊनच दाखवा. त्यांनी क्लिअर सांगितलंय ना की 12वी बेसवरची एक्झाम आहे,
2025चे नवीन नियम आहेत, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. मग कशाला त्यांना शिव्या घालायचे उगाच, त्यांनी क्लिअर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता अभ्यास काय, तर सध्या तुमचा जो अभ्यास चालू आहे तसाच अभ्यास चालू ठेवा. लक्षात घ्या, जरी चुकून मी म्हणतो एमपीएससी कडे गेली 4 महिने आलीच नाही तरचा विषय चाललाय, आली तर टीसीएस, त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला नवीन सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला आधीच माहिती आहे. राहिला प्रश्न, एमपीएससी कडे गेली तर 12वी बेसवर ज्या एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झाम एमपीएससी एकत्र, जशी गट क आहे, गट ब आहे, राज्यसेवा आहे, तुमच्या टेक्निकल एक्झाम आहेत, तशाच पद्धतीने तुमची 12वी बेसवर ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झाम आहेत, वेगवेगळ्या विभागांच्या असतील, मग ह्याच्यासोबत तुमची अगदी 10वी बेसवर जी आपली दारूबंदी पोलीसची एक्झाम आहे 10वी बेसवर येते, तर ती एक्झाम ही एक्झाम अशा 10वी 12वी बेसवरच्या एक्झाम एकत्र करून ती एमपीएससी वेगळ्या घेऊ शकते. परंतु त्याबद्दल अजून एमपीएससी कडे पोहोचलेलंच नाही. त्यामुळं तुम्ही डोकं लावत बसू नका आणि एमपीएससी सुद्धा डोकं लावणार नाही. त्यांच्या पुढं पहिलेच लय काम आहेत. नवीन पेपर फुटतायत, नवीन आरोप होत आहेत, कोणी काहीतरी म्हणतंय, कोणी आंदोलन करते, कोणी कुठेतरी शिव्या घालतंय, त्यांचे सिनियर आहेत, तिथं मुख्यमंत्री बसलेत, सगळे एकमेकांना शिव्या घालतात. ठीक आहे, तुम्ही त्या गोष्टीत पडू नका. तुमचा जो अभ्यास चालू आहे तो अभ्यास चालू ठेवा. तुम्ही सेल्फ स्टडी करा, अकॅडमी लावा, आमच्याकडे क्लास लावा, कोणाकडे लावा, कोणाचे पुस्तक वाचू नका. जे काय असेल ते चालू ठेवा. वनरक्षक भरती एमपीएससी कडे जाण्याची शक्यता आहे, जाणार आहे, पण कधी 27 त्यांनी सांगितलं ना स्पष्ट. पण जर 26 पर्यंत आली तर तुम्ही उगाच आगाऊपणे काही करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर त्यांनी एकाच टप्प्यात परीक्षा त्यांना घ्यायची असेल, की आम्हाला एकच परीक्षा द्यायची, जशी तुमची सध्या होती टीसीएसची, तशी एक्झाम सुद्धा एमपीएससी घेते. आता ड्रग इन्स्पेक्टरची जो पेपर फुटला त्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य नव्हती, एकच एक्झाम होती, एक एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन. तसं इथं काय होतोय निर्णय, तो थांबा, पहा, अभ्यास करा, पुढे जाता येईल. ते काय गुपचूप कोणाच्या कानात येऊन सांगणार नाहीत, आमच्या नाही तुमच्या नाही. जे होईल ते सगळं पब्लिक होईल, जसं आता ह्यावेळेस आलेलं आहे तसं. ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्यानुसार तुमचा जो अभ्यास चालू आहे तो अभ्यास चालू ठेवा. अजून मुलांचा प्रश्न आहे की एमपीएससी कडे गेल्यावर एमपीएससीचे मुलं घुसतील ना, हो घुसतील ना. कुठेही जा तुम्ही. आता तुम्ही बघताय की पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थी असतात अग्निवीरचे घुसतात, 18व्या 19व्या वर्षी त्यांचं सिलेक्शन होतं, बिचारे अभ्यास करतात, त्यांचं होऊन जातं. एखादा चुकून एमपीएससीचा पण असतो जो की पोलीस भरतीत घुसतो. मग ते थोडे लोक असतातच की इकडचे तिकडं, तिकडचे इकडे जातात येतात, काही फरक पडत नाही. ठीक आहे. बर, मग आता अजून एक मुलांचा प्रश्न आहे की आम्ही एवढ्या दिवस टीसीएस पद्धतीने अभ्यास केलाय, आता टीसीएस बंद झाली, आमचं तर नुकसान झालं. लक्षात घ्या, एमपीएससी असेल, पोलीस भरती असेल, तुमच्या टीसीएसची एक्झाम असतील, सरळ सेवा असेल, सगळ्यांना तोच अभ्यासक्रम आहे. प्रश्न काय आहे की काठिण्य पातळी कमी जास्त होत आहे. प्रश्न विचारण्याची थोडी पद्धत इकडं तिकडं आहे, वेगळं काहीच नाही. तुम्हाला पोलीस भरतीतही महात्मा गांधी आहेत, एमपीएससी मध्ये पण आहेत. थोडक्यात काय आहे, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 1 पानाचे महात्मा गांधी आहेत, तिकडे जरा 4 पानांचे महात्मा गांधी आहेत. जन्मतारीख तीच आहे, आईचं नाव तेच आहे, वडिलांचं तेच आहे, चळवळी तेच आहेत, सगळं तेच आहे, फक्त पानांची संख्या बदलतीये. इथं जर 2 पानांमध्ये आहे तर तिकडे कुठेतरी 7-8 पानांमध्ये आहे, वेगळं काही नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास केलेला तुमच्या फायद्याचाच आहे. आणि टीसीएस मधून अजूनही लक्षात घ्या, एमपीएससी पेक्षा जास्त पदं भरले जाणार आहेत. त्यांचे स्वतःचेच तुम्ही परिपत्रक मिळत असतील तर तुम्ही बघा की एमपीएससी सरसकट पदं भरणार नाही, एमपीएससीची तेवढी कॅपॅसिटी नाही. तलाठी भरती एवढ्या घाईघाईत काय एमपीएससीकडे, तलाठी भरती जी एमपीएससीकडे गेली समजा, त्याचं कारण काय होतं की तुम्ही आंदोलनाच्या ज्या भूमिकेत सगळे लोक आले होते, जे विद्यार्थी गट नाराज होता, त्याच्यामुळे त्यांना माहित होतं की तलाठी ट्रेंडिंग एक्झाम आहे, म्हणून त्यांनी ऐनवेळी ती गट क मध्ये टाकली आहे आणि त्याची पुढे प्रोसेस चालू केली आहे. पण इथं मात्र तुम्हाला विचारपूर्वकच ते सगळं करावं लागणार आहे, शासनाला असेल, एमपीएससीला असेल. पण मी असं म्हणत नाही की आता तुम्ही टीसीएसचा अभ्यास सोडून द्या किंवा आता तुम्ही लगेच एमपीएससीच्या नादी लागू नका. जे चाललं आहे ते चालेल, जेव्हा नवीन अपडेट येईल तेव्हा येईल. तुम्ही त्याचं टेन्शन न घेता जो तुमचा अभ्यास चालू आहे तो तसाच चालू ठेवा. टीसीएस कडे अजून खूप सगळ्या एक्झाम आहेत आणि टीसीएस बंद होणार नाही, सध्या तरी नाही. जेव्हा होईल तेव्हा ते तुम्हालाही कळेल आणि त्याच वेळी मलाही कळेल. नको त्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाहीत. जे आपल्या हातात आहे, अभ्यास करणं, व्यवस्थित तुमचं फिजिकल बघायचं तर ते बघणं किंवा इतर कुठल्या एक्झाम द्यायच्या त्या देणं, आपल्या कामाचं नियोजन करणं, प्रश्न सोडवणं, हे तुमच्या हातात आहे. एक्झाम कोणाकडे चालली, पॅटर्न कसा असणार, हे आपल्या हातात नाही, तर इकडं लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर बिंदास सांगा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर बोलता येईल.